नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक अनिल पाटील तुमचं सर्वांचं माझ्या ह्या ई लर्निंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी मराठी युवक भारती ही आपल्या पाठ्यपुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत हृदयाला स्पर्श करून जाणारा असा आज अध्यापनासाठी मी निवडलेला घटक आहे, तो म्हणजेच आरशातली स्त्री। तोच घटक आज आपण अध्यापनासाठी ह्या ठिकाणी निवडलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 50 कविता क्रमांक 11 हिरा बनसोडे यांची ही लिखित कविता आरशातली स्त्री अत्यंत सुंदर आणि अत्यंत हृदयाला स्पर्श करून जाणारी स्त्रीवादी एक कविता आहे। स्त्रीबद्दल आणि स्त्रियांबद्दल आदरता युक्त आणि त्यांचं त्या ठिकाणी भावविश्व याबद्दल अत्यंत सुंदर उदाहरण ह्या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। ज्या काही स्त्रिया आहेत, आपल्या माता आहेत, बहिणी आहेत, त्यांची व्यथा, त्यांच्याबद्दलचं प्रेम, आपुलकी ह्या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी प्रकाशात आणण्याचं काम केलेलं आहे। विद्यार्थी मित्र हो, अत्यंत सुंदर कविता आहे, अत्यंत सुंदर। आरशातली स्त्री म्हणजे आरशात दिसणारी जी काही स्त्री आहे, माता आहे, भगिनी आहे, ती कशी दिसते आणि त्यानंतर ती सतत संसारात काम करत असताना, संसारात त्या ठिकाणी पूर्णपणे विलीन झाल्यानंतर तिचं त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराकडे कशी लक्ष देत नाही, नवयौवन असते, तरुण वयात असते, त्यावेळेस कशा पद्धतीने ती दिसत होती, तो आरशातली ती प्रतिबिंबात्मक जी प्रकृती त्या ठिकाणी समोर उभी राहिलेली आहे, ती कवयित्री त्या ठिकाणी त्या आरशातल्या स्त्रीबद्दल त्या ठिकाणी सांगत आहे। फिनिक्स या काव्यसंग्रहातनं ही कविता घेतलेली आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आरशातली स्त्री ह्या कवितेचं त्या ठिकाणी वाचन काम करण्याच्या अगोदर आपण आपल्या ज्या कवयित्री आहेत हिरा बनसोडे या कवयित्रींचं थोडक्यात परिचय करून घेऊयात। तर मग चला तर कवयित्रींचा त्या ठिकाणी परिचय करून घेऊयात। तर सुरुवात करूयात। आरशातली स्त्री हिरा बनसोडे। हिरा बनसोडे यांचा जन्म 1939 साली झाला। अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि अत्यंत मराठीचा गाढा अभ्यास केलेल्या अशा ह्या हिरा बनसोडे कवयित्री आहेत। विद्यार्थी मित्र हो, यांच्या समग्र जेवढ्या कविता आहेत अत्यंत स्त्रीवादी कविता आहेत। आंबेडकर चळवळीतील त्या ठिकाणी पहिल्या पिढीच्या ह्या कवयित्री आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊयात आणि मग आपण आपल्या मूळ कवितेकडे जाणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या ह्या कवयित्री ज्या आहेत कवयित्रींचा थोडक्यात परिचय करून घेऊयात। हिरा बनसोडे सुप्रसिद्ध कवयित्री, फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या प्रसिद्ध अशा कवयित्री आहेत। अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून सातत्याने काव्यलेखन त्यांनी केलेलं आहे। आपल्या काव्यलेखनातून आणि काव्य वाचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरवण्याचं आणि प्रवाही करण्याचं काम हिरा बनसोडे यांनी आपल्या कवितेतून अग्रणी ठरवलेले आहे आणि प्रसारही केलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह विशेष असे प्रसिद्ध आहेत। प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्काची, अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिल्या आहेत। समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे। विद्यार्थी मित्र, समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे। तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव
तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते, म्हणजे सामावून घेतात. विद्यार्थी मित्र हो, डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. डॉटर्स ऑफ महाराष्ट्र अत्यंत उच्च कोटीचं त्या ठिकाणी गिनीज बुक सारखंच त्या ठिकाणी याचं त्या नामांकन होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. विद्यार्थी मित्र हो, त्यात त्यांचं नामांकन झालेलं आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच इत्यादी भाषात अनुवाद झालेला आहे, हे तुम्ही जर लक्षात ठेवायचं. हिरा बनसोडे स्त्रीवादी दलित चळवळीत उगवते असे सूर्य आहेत. त्यांनी स्त्रियांना हक्क, स्थान, व्यवस्था, न्याय हक्क, अधिकारांसाठी एकदम उच्च कोटीची अशी भाषा आपल्या कवितेमधून आणि लिखाणामध्ये त्यांनी वापरलेली आहे. अशा ह्या हिरा बनसोडे यांची जी कविता आहे विद्यार्थी मित्र हो, ती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजेच इयत्ता 12वी पान क्रमांक 50 आणि कविता क्रमांक 11 अशी ही जी कविता आहे, या कवितेला आज आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि त्या कवितेचे कवयित्री जे आहेत त्या कवयित्रींना त्या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी सलाम करतो की खूप सुंदर भाषा, शब्द त्यांनी मोत्यांसारखे त्या ठिकाणी ह्या कवितेत टिपलेले आहे. तर मग चला विद्यार्थी मित्र हो, आपली जी काही कविता आहे आरशातली स्त्री, त्या कवितेबद्दल थोडक्यात प्रस्ताविक पाहूयात, प्रस्तावना पाहूयात. त्यानंतरच मग आपण कवितेचं वाचन करूयात. मगच पुढे कवितेचं एक एक जे कडवे आहेत, एक एक जे त्या ठिकाणी पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांचं एक एक कडव्यांचं आपण भावार्थ, स्पष्टीकरण आणि रसग्रहण करणार आहोत. चला तर मग कवितेचं त्या ठिकाणी प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 50 ह्या पान क्रमांक 50 वर आधारित पान क्रमांक 50 आणि 51 वर ही कविता त्या ठिकाणी शब्दबद्ध झालेली आहे. त्यातली ही प्रस्तावना स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते की अंतर्बाह्य बदललेले मी, म्हणजे मी नव्हे आरशातली स्त्री, चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्न, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचीही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कुठून. पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, पूर्वी हवे हवेसे वाटणारे हे चांदणे वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफुटून गेल्यानंतर भान नसते. विद्यार्थी मित्र हो, संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे. अत्यंत हृदयद्रावक आणि हृदयाला स्पर्श करून जाणारे शब्द ह्या कवितेमध्ये हिरा बनसोडे या कवयित्रीने ते टिपलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, स्त्री म्हटली म्हणजेच अत्यंत पवित्र अशी त्या ठिकाणी एक देवाने घडवून दिलेली जिवंत असं देवीचं स्वरूप आपल्या समोर आहे. म्हणजे ती आपली आई असते, आपली बहीण असते, कोणाची तरी त्या ठिकाणी बायको असते, कोणाची त्या ठिकाणी सून असते, कोणाची त्या ठिकाणी मुलगी असते. विद्यार्थी मित्र हो, एकच स्त्री असते पण अनेक धाग्यांना ती जोडून ठेवते. किती सुंदर रूप देवाने हे तयार केलं. देव स्वतः भेटत नाही, पण देवाच्या स्वरूपात, देवाच्या ह्या रूपात आई वडिलांना आपण त्या ठिकाणी ठेवतो. आणि खरोखर आहे, आईची जी किमया आहे
म्हणजे स्त्रीची जी किमया आहे ती अथांग या सागरासारखी खोलवर पसरलेली आहे. तिची माया, तिचं प्रेम, तिचं त्या ठिकाणी अंतर्मन आणि तिने ज्या त्या ठिकाणी तिच्या ज्या उत्साही आनंदित जे तिच्या इच्छा असतात त्या मनातल्या मनात ती दाबून ठेवते, अशी ही आपली आई, माता आणि स्त्री आहे. विद्यार्थी मित्र हो, सहज एकदा ह्या कवितेतील स्त्री आरशात पाहते आणि आरशातली बालिका, नवतरुण बालिका तिला विचारते, काय ग तू बदललीस कशी? तिच्या स्मृती जागृत होत्या, ज्या जुन्या लहानपणीच्या ज्या तरुण वयातील स्मृती आहेत, स्मृती म्हणजे त्या ठिकाणी आठवणी, त्या जागृत होत्या. आणि मग तिलाच त्या ठिकाणी वाटायला लागतं, अंतर्बाह्य कसं बदललं, चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन त्या ठिकाणी निघून गेली आणि संसारात त्या ठिकाणी गुरफटून गेली. विद्यार्थी मित्र हो, अत्यंत सुंदर आणि हृदयाला स्पर्श करून जाणारी अशी ही आपली कविता आहे. तर ही कवितेबद्दलची प्रस्तावना मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, कवितेची जी काही मध्यवर्ती कल्पना आहे ती अत्यंत सुंदर आणि अत्यंत खूप हवीशी त्या ठिकाणी वाटणारी अशी ही कविता आहे. मला तर खूप आवडली. कवितेचं वाचन काम करूया विद्यार्थी हो. चला तर मग पुढे कवितेचं वाचन काम करूयात. आरशातली स्त्री. विद्यार्थी मित्र हो, सुरुवात करूयात. अगोदर कवितेचं वाचन काम करू, त्यानंतरच मग एक एक जे की 7 कडवे दिलेले आहेत त्या 7 कडव्यांचं आपण रसग्रहण म्हणजे की ओवीचं त्या ठिकाणी काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य आणि भावार्थ त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, पुस्तक उघडायचं आहे, पान क्रमांक 50 काढायचं आहे आणि मग आपण त्याला वाचायला सुरुवात करू. एक एक ओळीकडे लक्ष द्यायचंय. बघा विद्यार्थी मित्र, ह्या कवितेमध्ये चाल नाहीये, पण तिची जी काही लकब आहे बोलण्याची ती मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर मग सुरुवात करूया कवितेला. आरशातली स्त्री हिरा बनसोडे. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती? आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती? माझेच रूप लॅलेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. एक हां तू कशी होतीस ते, एक हां तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका. अंगणात दिवे लावावेत तसेच सर्वच बहर लावणारी तू नवयवना. अंगणात दिवे लावावेत तसेच सर्व बहर लावणारी तू नवयवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुलल्यावर, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नकशिकांत तू, नि आज नकशिकांत तू. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलली नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसखण देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस ग या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजो. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. पान नंबर 51 काढायचे विद्यार्थी मित्र. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचीही
भान नाही ग तुला, बागेतली ती अल्लड जायची पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते, रात्रीच्या एकांतात तर हुंका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. मी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच मी तिला ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे उठ, रडू नकोस खुळे उठ, आणि डोळ्यातले हे अश्रू, डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. फिनिक्स या काव्यसंग्रहातनं ही जी कविता आहे विद्यार्थी मित्र, ती आपल्या ह्या पाठ्यपुस्तकात शब्दबद्ध केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, कवितेचं वाचन काम संपलेलं आहे. आपण पुढे जाणार आहोत. एक एक त्या ठिकाणी ओळीचं, एक एक उभ्यांचं, एक एक कडव्यांचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूयात आणि पुढे जाऊयात. ही अशा पद्धतीची सुंदर हृदयाला त्या ठिकाणी स्पर्श करून जाणारी कविता आहेत. मध्ये एक दोन शब्द चुकलेत विद्यार्थी मित्र, चुकले नाही आहेत, थोडक्यात त्या पद्धतीने मी ते वाचलेले आहेत. मी ही कविता तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा स्वरूपाची ही सुंदर कविता मी तुमच्यापर्यंत सादर केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सुंदर कविता आहे. माझ्यापेक्षाही तुम्ही अत्यंत सुंदरतेने ही सादर करू शकता. ह्या कवितेला चाल नाहीये, पण मी ज्या पद्धतीने ती म्हटलेली आहे तीच पद्धत आहे. कारण की आरशातील जे काही प्रतिबिंब आहे, स्त्रीचं प्रतिबिंब, तरुणीचं त्यांचं प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसतं, आणि त्या ठिकाणी तेच प्रतिबिंब त्या जी काही स्त्री आहे, आपली माता, आई, भगिनी जी कोणी असेल, हिरा बनसोडे ह्या स्त्रीला त्या ठिकाणी तिचं जिवंत रूप हे आपल्या समोर मांडून दिलेलं आहे. ती स्त्री आरशातून बोलते आहे, तिचंच प्रतिबिंब असतं ते तुमच्या समोर चित्र दिसतंय. त्याच्यातनं त्या ठिकाणी ती हातात हात घेते आणि सांगते की किती विसरून गेलीस तू, नवतरुण यवना होतीस आणि स्थित प्रज्ञा झाली. अशा पद्धतीचे शब्द ह्याच कवितेमध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, या कवितेचं मध्यवर्ती जी की कल्पना आहे ती पाहूयात आपण. कवितेची मध्यवर्ती कल्पना. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने आरशातली स्त्री या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहे. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते किती अंतर्बाह्य बदललेले मी. चैतन्यमयी बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन जातात, कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कुठून. पूर्वी हवेवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते ते या कवितेत आपल्याला समजून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्र हो, अशी ही सुंदर आणि सुमधुर अशी कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेची त्या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना जर म्हटली तर हे तुमच्या समोर मी जे काही बोर्ड दाखवत आहेत तेच त्या पद्धतीने आहे की या कवितेत स्त्रीचे प्रतिबिंब तिच्याशी त्या ठिकाणी संवाद साधत आहे. तिच्या व्यक्तिमत्वामधील अंतर्विरोध नोंदवून कवयित्रीने स्त्रीमधला आत्मविश्वास जागृत केलेला आहे. आरशात पाहून त्या ठिकाणी स्त्रीमधील जो काही जागृत आत्मविश्वास आहे
तो या ठिकाणी जागृत केलेला आहे. बाल्यावस्थेतील चैतन्य, तेजमय तारुण्य, तिची ध्येय, स्वप्ने या अवस्थेच्या विरोधात आत्ताची स्त्री जी संसारात गुरफटलेली आहे, गुंतलेली आहे, चैतन्यहीन अस्तित्व आरशासारखे समोर ठेवून स्त्रीच्या गत स्मृतींची जाणीव करून देते व त्यातून व्यक्तिमत्वाला उभारी व उमेद आणून देते. या कवितेचा खरोखर मध्यवर्ती गाभा घटक आहे. विद्यार्थी मित्र हो, आरसा जो आहे, आरशाबद्दल मला थोडक्यात तिथं आठवत आहे. आरसा जो आहे, आरसा हा आपलं प्रतिबिंब दाखवतो. म्हणून आरशात पाहत जा. आरशात फक्त केस काय कसे आहेत एवढं न पाहता आपलं नखशिखांत म्हणजे केसाच्या वरच्या टोकापासून तर खालच्या पायाच्या तळ पायापर्यंत आपलं शरीर, आपले हात, आपली बोटं, आपले त्या ठिकाणी डोळे, त्या ठिकाणी गाल, ते सर्व गोष्टीचं निरीक्षण तुम्ही स्वतः करा. तुमच्या समोरचा जो काही तुम्ही तरुण असतानाचे, म्हणजेच तुम्ही आता तरुणच आहात, पण जे आता तरुणपणातनं त्या ठिकाणी वृद्धपकाळकडे जात आहेत, त्यांनी त्यांचं वर्णन करायला पाहिजे. हेच या ठिकाणी सांगितलेलं. बिचारी स्त्रीच्या बाबतीत जर म्हटलं विद्यार्थी मित्र, खरंच खूपच हाल अपेष्ट असतात तिच्या. आपल्या आईवरूनच, आपली आई जशी घरात धावपळ करत असते, रात्रंदिवस ती त्या ठिकाणी धावपळ इकडे तिकडे देव होऊन जागत असते. पुन्हा बाई त्या ठिकाणी सकाळी कामाला लागते. शांता शेळके यांच्या कवितेचं या ठिकाणी मला शब्द आठवत आहेत विद्यार्थी मित्र. शांता शेळके यांची खांब कविता होती गेल्या सिलेबसमध्ये, गेल्या वर्षी. आता या नवीन सिलेबसमध्ये ही कविता आली आहे. खूप सुंदर कविता आहे. रात्रंदिवस विना मोबदला आपण बाईकडनं, त्या ठिकाणी जी स्त्री आहे तिच्याकडनं काम करून घेतो. आईला कधी आपण विचारतो का बाळांनो की तुला काय हवंय, काय नाही? पण आपण हक्काने आईला आवाज देतो, मला हे करून दे, ते करून. म्हणजे जे काही खाद्यपदार्थ असतील किंवा कपडे धुण्यापासून, भांडी धुण्यापासून, घरापासून सर्व काम बिना मोबदला जी आपली आई आहे, जी आपली त्या ठिकाणाची महिला आहे, स्त्री आहे, बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी भार्या आहे, या सर्वांची त्या ठिकाणी नातं जुळून कोणाची तरी सून आहे, सर्वांना त्या ठिकाणी एकत्र बघा. अत्यंत सुंदर असं त्या ठिकाणी स्त्रीचा जन्म झालेला आहे. आणि सुंदरतेने त्या ठिकाणी प्रतीक म्हणजे दोन संसारांना जोडून ठेवण्याचं काम ही आपली भगिनी माता करत असते. एक संसार आपला स्वतःचा म्हणजे सासरकडचा, आणि त्यानंतर जी काही त्या ठिकाणी 20, 21, 22, 23 वर्ष, 30 वर्ष आपल्या वडिलांकडे राहिलेले असते, बालपण गेलेलं असतं. तिथं त्या ठिकाणी छोटे छोटे बोटं पकडून बिचारे ते वडिलांसोबत ते गेलेले असते. तिचं ते माहेर, त्या दोघांनाही इतके सुंदरतेने ते जोडून ठेवते. विद्यार्थी मित्र, वाद दोघांकडे असतात. इकडे संसारही करायचा आहे, सर्वांना सांभाळायचं आहे, इकडे आई वडिलांना त्रास, इकडे सासू सासऱ्यांना त्रास होतो, तरीही ती बिचारी काहीच बोलते, मनातल्या मनात सर्व घेऊन जाते, संसाराला लागते. या ठिकाणी मला एक ओवी पण आठवते बहिणाबाई चौधरींची. बहिणाबाई संत बहिणाबाई जे आहेत त्यांचे, ओव्या गाऊ भ्रतारा तू एरेबा विठ्ठला, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू एरेबा विठ्ठला. म्हणजे बघा, तू एरेबा विठ्ठला ही एक सुंदर असा अभंग आहे. त्या अभंगाच्या ओव्या मला इथं आठवल्या. रात्रंदिवस घरात जर कोणी आजारी पडलं तरीही आपण आईलाच साथ घालतो. घरात जर काही वस्तू लागत असेल तर आईलाच साथ घालत असतो, आईलाच आवाज देत असतो. अशी ही माताश्री या ठिकाणी हिरा बनसोडे यांनी त्यांच्या पद्धतीने नवतरुण यौवनावस्थेत कशी असायची आणि आता कशी त्या ठिकाणी संसारात गुरफटून स्वतःच अस्तित्व कमी करून घेतलेली अशी ही स्त्रीबद्दल व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, ही झाली मध्यवर्ती कल्पना. या ठिकाणी आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक कडव्याचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूयात आणि मग सुरुवात करूयात एक एक कडव्याला आणि त्याचं रसग्रहणाला. तर मग तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो, कुठेच जाऊ नका, लगेचच परत येतो पुढच्या कडव्याला, पुढच्या कवितेला भेटूया. तत्पूर्वी धन्यवाद. घरीच राहा, कुठेही राहू नका. थँक्यू.